बीजा पोटी बळी रसाळ मुखी अमृता जीवानी देव देवाचे कारणी प्रस्तुत प्राप्त प्रसंग. आजच्या चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग किंबहुना थोर सज्जन मायबापांच्या सेवे करता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग राग रसिक वैरागी शिरोमणी महानतेचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडसफळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा गणुरकर आलेली सर्व साधक मंडळी फार चरणाचा नाही मग चार चरणाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवे करता निवडलेला आहे. आता स्वयंपाक करणारे बोलू नका म्हणा तिकडे बघ आवाज येतो का तिकडे पाटील आता बोलू नका म्हणा पाठीमागे उभे असलेले आपल्या पायात गोटे चप्पले जरा काढून ठेवा. इकडे गोड मंडप येऊन बसा जरा मंडपात आपण कुठं जिड जागा बसेल तिथं पुढे येऊन बसा मस्त छान वाटेल बरं वाटेल. महिला मंडळ तुम्ही पुढे सरकार माय या माय पुढे इकडे बसा साऊंड कशा नका बसू इकडे बसा अशा मोकळ्यात बसा इकडे सरका माय अगं सरका ग सरका कसं जरा थोडं शिस्तप्रिय असावं कीर्तन भले तुम्ही नाही कीर्तन घेऊ नका बरं लई कडक म्हणजे नको त्याचा जाळ झाला म्हणजे पुढं सारखा पण पुढं सारखा जरा आजच्या दिवस तरी सारखा नंतर घेऊ नका कीर्तन माझं जरा या तिकडली शहाणी माणसं आहे आपण या जय मल्हार या पुढे या बसा झालं शक्यतो पहा नाही तर काय टेन्शन घेऊ नका. चला ऐका जरा झाले 12:30ला थांबायचं आपल्याला 11:30 वाजले 10:30ला पंचपदी सुरू 12:30ला जी हरी थांबा माझ्याकडे वाचायला फक्त आता बोलू नका एक तास विक्षेप आणू नका फक्त तुम्ही जेवढी शांतता ठेवाल तेवढं बरं वाटेल. आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबारायांचा निरोप कोणाचा बोला तुकोबारायांचा कोणाचा आई माझा आवाज येतो तुकोबारायांचा तो अत्यंत लक्षपूर्वक ऐका. त्याचं कारण असं आहे गणुरकर कीर्तन हे काही टाइमपास वगैरे मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. कीर्तन किती पवित्र असावं किती गोड असावं जरा ऐकूया. प्रबल कमी करायचं. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गाड्या दादव तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गाड्या दादव तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. गणुरकर चांदवडकर आलेली सर्व साधक मंडळी कीर्तनात गोड गायन झालं कीर्तनात गोड वादन झालं त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. दुसरी सूचना अशी आहे कृपया कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो आता सायलेंट करून ठेवा जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा टाळकरी मंडळीचा अपमान होणार नाही एवढी दक्षता येईल. एवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक एक तास घ्या आता सांभाळून काय करताना. त्याचं कारण असं आहे दादा मी तुमच्याशी का जबाबदारीने बोलतो गणुरकर श्री महाराज आपल्याशी जरा जबाबदारीने बोलतात म्हणून मी तुमच्याशी जरा जबाबदारीने बोलण्याचा प्रयत्न करतो. जरा श्री महाराजांची भाषा ऐकूया. महाराज म्हणतात गणुरकर कीर्तन हे टाइमपास नाही कीर्तन चांग कीर्तन Oh, yeah.
महाराज म्हणतात कीर्तन सांग होय अंग हरिरूप. महाराज म्हणतात गडेव माणसाला जिथं हरिरूप होतं येतं, जिथे हरिरूप अवस्था प्राप्त होते, महाराज म्हणतात ते कीर्तन. एवढ्यावर नाही थांबले श्री महाराज. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवायसा. मग काय निरूप आजच्या अभंगाच्या द्वारे तुकोबराय दृष्टांत देतात. शुद्ध बीजापोटी, बीजाचा दृष्टांत देतात. बीज जर शुद्ध असेल, सांगावं तुकोबराय, महाराज म्हणतात त्याला आलेलं फळ सुद्धा तेवढंच चांगलं असेल. फळे, पण या अभंगामध्ये एका फळाचं वर्णन नाही केलं. फळ नाही म्हणली, फळे सांगा. मग पहिलं फळ आहे का तुकोबराय सांगतात, मुखी अमृताची वाणी. बरोबर. दुसरं फळ देह देवाचे कारण. तिसरं फळ सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ. पाचवं फळ, तिसरं चौथं पाचवं, तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी कुठे वाचायचं म्हणतात, थोडे पुढे जास्त झाले असेल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा, म्हणजे तो असा की आदरणीय वैकुंठवासी बाळू भाऊराव दिवटे, पूज्यश्री बाळूदादांना हा मृत्यूलोक सोडून, हा योलोक सोडून गेली 5 वर्षे पूर्ण झाली. हे 5वं पुण्यस्मरण. त्यांच्या पत्नी असेल गंगा भागीरथी भीमाबाई बाळू दिवटे. 3 मुलं आहेत, आदरणीय आप्पासाहेब, आदरणीय मनोहरराव, आदरणीय परसराम पाटील. एक मुलगी कावेरी कृष्णा उशीर दोडंबे. संपूर्ण परिवार, या संपूर्ण परिवाराला सोडून गेली 5 वर्ष पूर्ण झाली. कधी कधी आपण ऐकतो कोण्या तरी कीर्तनकाराच्या मुखातून, येणारा काळ इतका विचित्र येत चालला. म्हटले हल्लीच्या काळात वर्ष श्रद्ध घालायचं म्हणलं तरी भावाची मारामारी व्हायला पाहते कधी कधी. ते म्हणतो मी हा बाबा सांगणार, तो म्हणतो मी त्याला सांगणार. असं करता करता वर्ष श्राद्ध कॅन्सल झाले काहीची, मला आलेली तारीख कॅन्सल झाली. तुमचं काय सांगू, जा. पण भाग्यवानी या दिवटे परिवाराकरता एकदा जोरदार टाळी वाजा. गेली 5 वर्षे पूर्ण झाली. वडिलांचं पुण्यस्मरण. पुण्यस्मरण या शब्दाचाच अर्थ आहे, आमचे वडील गेले ना, आम्हाला पुन्हा 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 आमच्या वडिलांचं स्मरण व्हावं, याचं नाव पुण्यस्मरण. आणि म्हणून आजचा आलेला सेवेचा योग आदरणीय आमचे तुकारामदाजी गाजरवाडीकर यांच्या माध्यमातून, या परिवाराच्या माध्यमातून आलेल्या सेवेचा योग आहे. आजच्या पवित्र कीर्तन साथी करता अत्यंत गोड पवित्र मृदंगाची साथ, मृदंग सेवक आदरणीय हरिभक्तपरायण या नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील ममदापूर गावातील अत्यंत गोड मृदंग सेवक बहिणाबाईंच्या कृपेनं, ज्ञानोबरायांच्या कृपेनं, विश्वगुरू निवृत्ती रायांच्या कृपेनं एक मिळालेली वारसा, एक गुण, त्या गुणाचा अत्यंत नम्रपणे स्वीकार करून आजच्या कीर्तन सभेकरता उपस्थित आहेत मृदंग सेवक हरिभक्तपरायण सोपन महाराज. श्री महाराजांना दंडवत करतो. एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि म्हणून आजच्या पवित्र कीर्तन साथे करता अत्यंत गोड भजनाची साथ, भजन सम्राट, भजन वैभव हरिभक्तपरायण, अत्यंत याच नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील वायभूती नावाचं गाव आहे. हरिभक्तपरायण आकाश महाराज गिडगे श्री महाराजांना दंडवत करतो. भजन सम्राट याच नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुका मोहेगाव नावाचं गाव आहे. त्या गावातील रहिवासी हरिभक्तपरायण अत्यंत गोड भजन सम्राट, नम्रपणे स्वभाव, गोड गाणं हरिभक्तपरायण माझेच नावकरी श्रावण महाराज बनाळी श्री महाराजांना दंडवत करतो. माझ्या संगतीला आलेले आदरणीय हरिभक्तपरायण योगेश महाराज गोडसे असतील. भजन सम्राट खरं तर परंपरेनं आलेलं वारसा, भजनावर प्रेम, आज एवढं वय झालं तरी शेवटी प्रेम आहे म्हणून तिथं टाळ घेऊ नये. हरिभक्तपरायण आमचे लक्ष्मण बाबा श्री महाराजांना दंडवत करतो. खरं तर हे वय त्यांचं आता ऐकण्याचं आहे, पण असा गुण हा असा आहे, हे भजन असं आहे की माणसाला बसू देत नाही. अहो नुसतं भजन ऐकलं तर असं वाटतं आता झोप, निमंत्रण नसलं तरी असं वाटतं भजनाला जाऊन बसावं का काय.
तो काळ त्यांचा होता. आता काळ खूप छान आला, ज्या काळामध्ये फक्त श्रीफळावरती सेवा करून भजन करून घरी यावं लागायचं. जपलेली परंपरा श्री महाराजांना दंडवत करतो. मला तरी वाटतं आमच्या सुवर्णामाईंच्या वारकरी शिक्षण संस्थेतील ही सगळी साधक मंडळी उपस्थित, टाळी वाजवा एकदा त्यांच्याकरता. त्या लेकरांकडे पाहिलं की वैकुंठवासी आमचा जीवलग अनिल महाराज जमदाडे, फार राजा माणूस, फार प्रेमळ माणूस, पण असं आहे, जो आवडे जगाला तोची आवडे देवाला. आमचा जीवलग मित्र फार लवकर निघून गेला आमच्यातून. का आठवण काढावी लागते? हे दुसरं तिसरं कीर्तन असेल ना, फार हाऊस त्या माणसाला. आदर बाबा माझ्या हातानं तुम्हाला फेटा बांधून देतो आणि अनिल महाराज म्हणायचे. त्यावेळेस ते चांगले कीर्तनकार होते. आम्ही सुरुवातच होतो आमची. छान. गावातून पंचक्रोशीतून आलेली सर्व गणूरकर असतील, टाळी वाजवा त्यांच्याकरता मस्त. विनेकरी महाराज तुम्हालाही दंडवत, माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो, आई तुम्हालाही दंडवत करतो, माझ्या भावानं तुम्हालाही दंडवत करतो, दादांना तुम्हालाही दंडवत करतो. या देवटी परिवाराच्या फार प्रेमाची ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आमचे कैलास नाना असतील, आदरणीय आमचे ताताश्री असतील, आमचे नानाश्री असतील, सगळी प्रेमाची मंडळी या ठिकाणी हजर आहे. पेटी मास्तर तुम्हालाही दंडवत करतो. अत्यंत गोड साऊंड आहे. आदरणीय मोरिया साऊंड सिस्टीमचे मालक आदरणीय आमचे विकासदा, माझ्या दादालाही दंडवत. एकदा जोरदार टाळी होते. खरं तर सासुरवाशी जीवन असतं बरं का नानक. जिला सासुरवास सहन करता आला तिचंच नाव मोठं होतं, असं कोणाचं नाव नाही मोठं होतं. सासुरवास म्हणजे काय? कीर्तन करायचं ऐकायचं. सुनाचा धर्म काय? सुनाचा सासूचा ऐकायचं, सासऱ्याचं ऐकायचं, दिराचं ऐकायचं, भायाचं ऐकायचं, नंदेचं ऐकायचं. तसं सासुरवाशी जीवन आहे. मृदंगाचार्यांचं ऐकायचं, गायनाचार्यांचं ऐकायचं. हे बाबा असं कर, असं वा. कीर्तनकाराचं ऐकायचं, यांचं पण ऐकायचं. आवाज कमी ठेवा, त्यांचं पण ऐकावं लागतं ना. वा. पण ज्यांना ऐकण्यात मोठेपण आहे तिथं बडीपण यायला वेळ लागत नाही. वा, टाळी वा. त्या चांदवड तालुक्यातील एक गोड नावाला आलेलं, उदयाला आलेलं साऊंड मोरिया साऊंड सिस्टीमचे मालक माझ्या विकास झालाय दंडवती. अत्यंत गोड यूट्यूब चॅनल आहे. आदरणीय आमचे वैभवदा, माझ्या दादाला दंडवती. काय कोणी राहिलं नाही? हा, राहिली. तबला सेवक, मृदंग सेवक, हरिभक्तपराय आमचे समाधान बाबा श्री महाराजांना दंडवत करतो. टाळी वाजवा. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. चला ऐकूया. 1 तास वेळ आहे आपल्याकडे शिल्लक. त्याच्यात आल्याबरोबरच आमच्या परसराम पाटलाने सांगितलं बाबा तेवढा पिंगळा होते बरं. म्हणलं बरं, किती कसून कीर्तन करा, तेवढं जर नाही म्हणलं तर बाबा फेल गेला म्हणायचं. चला, 5वं पुण्यस्मरण आहे. एक कवी जरा बोलतो या परिवाराबद्दल, ऐका त्याचे 2 शब्द जरा. एक 5 वर्षापूर्वी सुखानं चाललेला संसार नाना, आनंदानं चाललेलं घरातलं वातावरण, गोकुळासारखं वातावरण होतं 5 वर्षापूर्वी. आज तिन्ही मुलांना, मुलीला आठवेल 5 वर्षाचा काळ म्हणजे अजून 6 वर्षाचा काळ पाठीमागं घालवा, म्हणजे वडील हयात असताना किती कष्टाचं जीवन होतं. गरिबीचा काळ असू द्या आमच्या मायबापाचा, पण गोकुळासारखं वातावरण 6 वर्षापूर्वी. पण त्या प्रपंचाला दिष्ट लागली. तो कवी म्हणतो, माझ्या घराचं गोकुळ झालं, मन आनंदानं नालं, जशी अमृताची दार नव्हता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. पण सुखानं चाललेला प्रपंच, आनंदानं चाललेला प्रपंच, गोकुळासारखं वातावरण, अशा पवित्र संसाराला दिष्ट लागली. तो कवी म्हणतो काय हो, कशी काळाची चावल आली, बाग सुखाची करपून गेली, कसं विपरीत झालं सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. त्या काळाने घाला घातला. तो कवी अत्यंत या घरातला, या गावातला देव माणूस, राजा माणूस घेऊन गेला तो काळ. आणि म्हणून का आमच्या बापाचं जीवन आठवायचं, जरा तुकोबरायचं प्रमाण आठवलं, तुकोबरायचं प्रमाण आठवलं. ऐका दादा गणोरकर, मुलाच्या जीवनातली ती क्रांती, ताई मुलीच्या जीवनातली ती क्रांती, आमच्या बापाची गरिबी असू द्या,
भरपूर बहिणी आल्या आजच्या कीर्तन सेवेकरता. ताई, आपला बाप फार गरिबी भोगलेला आहे. मग शाळेत जाता असताना मराठी शाळा आठवायची. काय ज्ञानोबा कधी कोणाला गुण देईल? एक लहानसं लेकरू असं बोर्रे गणी दिसायचं. पण अख्या महाराष्ट्रभर फेमस झालं, शाळा मराठी आमची शाळा मराठी हो. हे लोक पोरं ऐकायची बघितलं. ही ज्ञानोबरायचीच कृपा आहे बरं का, ही निवृत्तीनाथांचीच कृपा आहे. कोणाला काय मुखाला उद्गार निघेल आणि ते फेमस देईल काय सांगता येईल. आमच्या गावात मी मराठी शाळा आठवायची. ऐका बरं का, तुकोबरायचं प्रमाण सांगायचं मला. हायस्कूल आठवायचं आमच्या जीवनातलं. आता मात्र आमचा बाप कॉलेजची फी भरायला लागला. रोज कष्ट करावे, काळी आईची सेवा करावी. पण मुलीनं मराठी शाळेतली जाण ठेवली. माझ्या वडिलांची गरिबी. हायस्कूलला गेली, जाण ठेवली. कॉलेजला गेली, जाण ठेवली पोरीनं. आणि गरिबाची लेख अधिकारी झाली. आख्या गावाला, आख्या परिसराला चर्चा झाली. आज या माऊलीची एखादी मुलगी इथं अधिकारी झालेली असेल ना, तिला विचारा त्या मुलीनं उज्ज्वल केलेलं नाव किती बडेपण असतं म्हणून. मुलीच्या आईची चर्चा असावी, बापाची चर्चा असावी. फार गरिबी होती रे त्या मुलीच्या आई बापाची. वा, आपण क्रांती केली, मुलीनं अधिकारी झाली. कारण आपला बाप लय गरीब. आपण काय श्रीमंती बापाची लेकरं नाही, आपण फार गरीब बापाची लेकरं आहे. पण मुलाच्या जीवनातली ती क्रांती, मराठी शाळा असेल, हायस्कूल असेल, कॉलेज असेल. कॉलेजला गेलं म्हणून चांगले कपडे घातले, बूट चढवले, चांगला फोन घेतला म्हणून काय कोणी अधिकारी नाही होत. तिथं गरिबी सहन करावी लागते बरं का. पण एक दिवस या परिसराला येत असताना कळालं रे, कलेक्टर झाला पोरगा बरं का त्या बापाचा. फार गरिबी त्याची वाली, फार त्याची आई गरिबी. लोकांच्या कामाला जायची बिचारी. कलेक्टर झाला त्या आईचा मुलगा. अख्ख्या गावाला चर्चा, परिसराला चर्चा. 10 दिवसाने येणार आहे तो. चांदवडचे हे शिवर घ्यायला जायचंय पोरांना. पोराने गाड्या सज्ज केल्या. म्हाताऱ्या माणसामध्ये चर्चा झाली. अरे फार गरीब रे, फार मित्र माझा गरीब. यांच्या चर्चा, अरे फार मैत्रीण माझी गरीब. पण लेकरानं क्रांती केली. पण कोणीतरी तिला सांगायला गेलं, अगं पोरगा कलेक्टर झाला, चांगलं पातळ घाल ना. काय जुनं पातळ घालून बसली तू, नवं पातळ घाल. कोणीतरी म्हाताऱ्या माणसाला सांगा, अरे पोरगा कलेक्टर झाला, चांगले कपडे घाल. पोराच्या बापाला विनंती सुरू झाली. ऐका आता त्या पोराच्या मायबापाची उद्गार. सांगितलं, पाटील या कपड्याला काय किंमत आहे? आमच्या कपड्याला नाही किंमत. आम्ही तर फार गरीब माणसं. आईनं म्हणावं आमची फार गरिबी. माझ्या पातळाला किंमत नाही, माझ्या नव्या कपड्याला किंमत नाही. किंमत आमच्या पोरानं केली की अख्ख्या परिसरामध्ये नाव गाजवलं. या कपड्याला काय करता? तुकोबरायचा स्पष्ट पुरावा आहे. इथं कोणाचं वाईट करू नका, पण वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे. शांती रूपी नोहे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे. कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वडिलांचे. टाळी वाजवली आकाश महाराज. तुकाराम महाराज म्हणतात, गरुरकर आलेली सर्व साधक मंडळी, जीवनात कोणाचं वाईट चिंतू नका, वाईट करू नका. शांतीरूपी नव्हे कोणाचा वाईट. पण मुलाच्या जीवनातली ती क्रांती तुकोबराय सांगतात, वाढवी महत्व वडिलांची. आपला बाप गरीब असू द्या, आपल्या बापाच्या नावाचा झेंडा लागावा असा विनंतीच करा जरा. ऐसा पुत्र दे गुंडा त्याचा तिन्ही लोकी. का आपल्या बापाचं जीवन आठवायचं? बाप करी जोडी लेकुराची ओढी. तुकोबराय सांगतात, आपुली कुरवंडी एकाएकी केला मिराशीचा धनी, कडे वागवणी भार खांदी. मुलाच्या जीवनातली ती क्रांती, मुलीच्या जीवनातली ती क्रांती. पण का हो, असाही एखादा बाप ठरेल, आई ठरेल, आम्ही चांगलं कार्य केलं,
चांगलं कार्य केलं तर बापाच्या नावाचा उदो उदो होईल, पण वाईट कार्य घडलं ना चिंतनच नका करू. आज येणारा काळ इतका वाईट आहे चालला. 5% पोरी असे आहे, 5च सांगतो मी तुम्हाला. आईची, बापाची, मुलाची, भावाची लग्नाची गरज ठेवली नाही पुरीने. त्या घरातलं वातावरण जा कधीतरी पहा. येणारा काळ जरा वाईट येत चालला. मुलगी बापाला सांगते, बाबा माझ्या लग्नाची तुम्ही काळजी नाही करायची. आई माझ्या लग्नाची काळजी नाही, मी पसंत केलाय मुलगा. कधीतरी त्या बापाच्या हृदयाचा काळजाचा ठाव घेऊन पहा काय असते परिस्थिती त्याच्यावर. इथं चांगलं कार्य कराल तर मायबापाच्या, ताई शिक्षणातली एखादी पदवी कमी भेटली तर चालेल आपल्याला पोरांना, पण पहाडासारखा आपला बाप आहे. आपल्या गावामध्ये आपल्या बापाची मान कधी समाजामध्ये खाली नाही झाली पाहिजे, एवढं पवित्र कार्य असावं. क्रांती असावी, क्रांतीच्या हेतून जीवन जगा. चला का हो बाळू दादा 5 वर्षे झाली ज्या फोटोमध्ये जाऊन बसले, आपल्याला तिथं जायचंय बरं का. हे कीर्तन बाळू दादांकरता नाही, हे त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हे कीर्तन आपल्या करता आहे. का हो इथं जन्म झाला की मरावा लागतो. श्रावण महाराज जगतात सांगतो म्हणून ऐकायचं. जरा ज्ञानोबरांशी बोलूया, समोर ज्ञानोबर आहे म्हणून. कैलास नाना तात्या मी रोज सांगतो, कीर्तनकार छोटा असो नाही तर मोठा असो, कीर्तनात ज्ञानेश्वरी ठेवा, असेल तर गाथा ठेवा. का हो त्या गाथेकडे पाहून ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीकडे पाहून तरी कीर्तनकाराला वाटेल मी तर कसंही नाचून चालणार नाही. मी कसंही नाचलो तर ज्ञानोबरांना आवडेल का माझं नाचणं. मी कशी पानसट विनोद करून चालणार नाही या गादीवर. मी केलेली पानसट विनोद ज्ञानोबरांना आवडतील का, तुकोबरांना आवडतील का, या भूमिकेतून कीर्तन ऐका. भले कीर्तन कमी वेळ ऐका, कमी ऐका, पण हे कान एवढे छान ठेवा का कीर्तनातून चांगल्या महात्म्याच्या मुखातले एखादं प्रमाण घरी घेऊन जावं आणि त्या प्रमाणाने आपला उद्धार व्हावा. अशी पवित्र कीर्तन ऐकण्याची या कानांना जरा सवय लावा. तुकोबरायचा स्पष्टच पुरावा आहे. तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान. हे माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, थोडे तुम्ही घ्या रे सुख, थोडे तुम्ही घ्या रे सुख. हे माझा विठोबाचे गुण, माझा विठोबाचे गुण, थोडे तुम्ही घ्या रे सुख, थोडे तुम्ही घ्या रे सुख. टाळी वाजवा. तुकोबरांनी इंद्रियाला कामाला लावलं, एका एकाला. या वाचेला सांगितलं, हे वाचे घेई घेई, बोला बोला माझे वाचे आणि गोड नाम. या वाणीला सांगितलं फक्त विठोबाचं नाव घे. तुकोबराय सांगतात या वाणीचं किती कौतुक करावं. हा या वाणीचं कौतुक आहे माझ्यावाल्या. तुकोबराय वाणीचं कौतुक करतात. कौतुक वाटे झाले या वेचाचे, नाम मंगळाचे तिने गुणी. या वाणीनं भजन केलं, काय कौतुक करावं म्हणले तुकोबराय सांगतात या वाणीचं. वा गे गे माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही या रे सो. या डोळ्यांना उपदेश केला, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, आणि माझ्या विठोबाचे. वा वा. चला बोलूया जरा ज्ञानोबरांशी. अजून जरा जनाबाईचा एक पुरावा देतो. मी तुम्हाला जे सांगाल ते प्रमाणनिश्चित सांगाल तुम्हाला. बाकीचं काय ऐकायचं नाही आपल्याला. इथं फक्त संतांनी जे सांगितलं ना तेच ऐकायचं. कधी कधी ज्ञानोबरांशी बोलून पहा, कधी कधी तुकोबरांशी बोलून पहा. का हो इथं भलं करणारी फक्त संत आहे. निस्वार्थी जीवन फक्त संतांचं आहे, बाकी सगळे स्वार्थी. इथं निस्वार्थ जीवन आहे संतांचं. आता ऐकत आहे, तुम्हाला जर ज्ञानेश्वरी वाचता येत असेल ना तर वाचा. नाही येत तुम्हाला वाचता तर तुमच्या घरात लेक आहे, इंग्लिश बोलते तुमची मुलगी, बरोबर. ज्या अर्थी तुमची लेक जर इंग्लिश बोलू शकते ताई, तर तिला ज्ञानोबरांच्या मराठीतल्या 5 व्या ज्ञानेश्वरीतल्या वाचणं काही कठीण जाणार नाही. काय कठीण आहे तिला. ती जर इंग्लिश बोलू शकते, तिला सांगा तायडे रोज ज्ञानोबरांच्या 5 व्या तरी वाच ग. आमचं आयुष्य संसार करता करता गेलं, शिकलो नाही आम्ही. तुला येतील आणि मोठ्याने वाच. तुझ्या वाणीनं मोठ्याने वाच म्हणजे आमच्या कानांना जरा बरं वाटेल. नाही तुम्हाला लेख तर तुमच्या घरातली आलेली सून तिला तरी सांगा,
बाई संसारातलं एखादं काम कमी झालं तर चालत. या संसारानं कोणाला सुखी केलं म्हणून तो आपल्याला करणार आहे. या संसारात किती कमवून ठेवलं म्हणून आपल्याला संगतीला नेता येणारी बाई सुनबाई ज्ञानेश्वरी उघड आणि जरा 5 ओव्या वाचगत ज्ञानोबरांच्या. बरं का, आपल्याला येत असेल तर आपणही वाचा, नसेल तर तुमच्या मुलाला सांगा, नसेल तर तुमचा नातू सुद्धा इंग्लिशमध्ये बोलतो घरातला, मग त्याला 5 ओव्या वाचणं काय कठीण जाणार आहे. आज काळाची गरज आहे. जनाबाई सांगते वाचावी ज्ञानेश्वरी. जनाबाईचा पुरावा आहे. डोळा पहावी का हो, आम्ही ज्ञानेश्वरी वाचली तर त्याचं फळ सांगा. ज्ञान हो या ज्ञानाशी. महाराज म्हणतात इथं अज्ञानी माणूस सुद्धा ज्ञानी होतो. ऐका पोरांनो, ताई पेपरला जात असताना म्हणा शाळेत जायचं ना, एखाद्या वर्षाचा रिझल्ट घेऊन तर पहा जरा. ज्ञानेश्वरी वाचून तुम्ही फक्त शाळेत जायचं, कॉलेजला जायचं, कळेल तुम्हाला टक्केवारी तुमची वाली. वाढ झाल्याशिवाय राहणार नाही. हे जर नाही घडलं तर कीर्तनकार हे सोडून दिला. ज्ञान होय मुडा अति मूर्ख त्या दगडा, अति मूर्ख त्या दगडा, अति मूर्ख त्या दगडा. ज्ञान होय मुडा अति मूर्ख त्या दगडा, अति मूर्ख त्या दगडा, अति मूर्ख त्या दगडा. ज्ञान होय मुडा अति मूर्ख त्या दगडा, अति मूर्ख त्या दगडा, अति मूर्ख त्या दगडा. अति मूर्ख त्या दगडा, अति मूर्ख त्या दगडा, अति मूर्ख त्या दगडा. काय हो, ज्ञान होय मुडा अति मूर्ख त्या दगडा. दगडासारखी बुद्धी असू द्या म्हणली त्याची वेळी, फक्त वाचा. बरोबर बरोबर. आता ऐका बरं का ताई, जनाबाईचं म्हणणं असं आहे दादा गणुरकर, जो साधक ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचेल, जी माऊली ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीतल्या ओव्या वाचेल, जनाबाई सांगते जनी त्याशी लोटांगणी. तुम्ही म्हणशाल अरे काय बाबा वेळोवेळी टाळी वाजवायला होतो, काय आग्रह करतो. चांगलं प्रमाण झालं का टाळी वाजवा, मृदंग ऐकला की टाळी वाजवा. का हो, मी का आग्रह करतो माहिती आहे गणुरकर, मी गुणवानाचा सन्मान करणारा महाराज आहे, मी कधी अपमान करणारा नाही. आणि इथं जो भेटेल त्याचा सन्मान करा, चांगलं म्हणा. काय नावं ठेवण्याचा विषय घालवता म्हणा. सोपान महाराज किती ज्ञानोबराची कृपा आहे, समाधान महाराज तुमच्यावर, किती गोड मृदंगाची सेवा करतात तुम्ही म्हणा. आकाश महाराज किती निवृत्ती राहायची कृपा आहे तुमच्या कंठावर, किती गोड गाता हो श्रावण महाराज. वा, चांगलं म्हणा बरं, जो भेटेल त्याला चांगलं म्हणा. नाही तर गणुरकर आपल्या पाठीमागे एक लय आजार लागला भला मोठा, शरीराचा कमी ना तात्या, असं एक आजार लागला आपल्या सगळ्याच्या. कोणता? जळका. कधीच कोणाला चांगलं म्हणायचं नाही. इथं काय नावं ठेवण्याच्या भूमिकेत जीवन जगता दादा. इथं आयुष्य जगायचंच किती. आयुष्यातला दिवस एवढा सुंदर घालवा गणुरकर, तर ऐका, ठरवा आजपासून आयुष्यातला प्रत्येक दिवस एवढा सुंदर घालवा का सायंकाळची झोप लय माणसानं सुखानं लागली पाहिजे, एवढा पवित्र दिवस घालवा आपल्या आयुष्यात. का हो, दिवसभरात एखाद्याचा अपमान करून आलो, एखाद्याला शिवीगाळ करून आलो, एखाद्याला वाईट बोलून आलो ना गणुरकर, घरी आलं सौभाग्यवतीनं पंचपक्वानाचं थाट मांडलेला असं सौभाग्यवतीनं आपल्याच जेवण केलं तर झोप लागत नाही, पश्चाताप येतो. उलट तो झोपल्या जागी त्याला पश्चाताप येतो, अरे उगाच मी त्याला अपमान करून आलो, उगाच त्याला वाईट बोलून आलो, शिवीगाळ करून आलो. गेला असता 5 मिनिटाचा राग निघून तर काय झालं असतं, आयुष्यभरचा मित्र मला जपता आला असता.
एक शब्द वाईट बोललो तर आयुष्यभरचा मित्र तुटला. ताई, मैत्रिणीबद्दल थोडासा राग आला ना, जरा तो भाजनाने घालो, तो कशानं जाणार नाही, फक्त भाजनाने जाईल, फक्त भाजनाने जाईल, जाईल तो निघून. पश्चाताप येतो, वाटतं ना उगाच मी तिला बोलून आले, गेला असता 5 मिनिटाचा राग निघून तर आयुष्यभरची मैत्रीण मला जपता आली असते. म्हणून जुन्या माणसाची म्हण आहे, मारल्याचा घाव बुजतो पण बोलण्याचा घाव कधी बुजत नाही. माणूस समोर आला नाही एखादा बोललेला का सगळं आठवतं, मस्त वाटतं प्रेम करावं त्याच्यावर, पण त्यानं वापरलेली शब्द असं वाटतं त्यानं वार केलेली आपल्या अंगावर. विठाला 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 जनाबाई सांगते, वाचिल जो कोणी जनी त्याशी लोटांगणी. जनाबाई म्हणते त्या साधकाला, त्या माऊलीला माझा लोटांगणे. वा वा, चला बोलूया ज्ञानोबरांशी. ज्ञानोबराय सांगतो, तिथं जन्म झाला की मरावंच लागतं. उपजे ते नासी, नासिले ते म्हणा म्हणा, हे घटिका यंत्र दैसे. ज्ञानोबराय सांगतो, तिथं जन्म झाला की मरावं लागतं. पण साधकांचा प्रश्न आहे, का हो ज्ञानोबरा, इथं जर एक दिवस मरावं लागतं तर आम्ही आलोय तरी कशा करता? तुकोबराय सांग, ज्ञानोबराय सांगतात, एका देहाचं माध्यम घेऊन आलो, देहाच्या गावाली. चला पुढची होईल म्हणा, ज्याच्या पाठ असेल त्यांना. जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणो जिया परी. पहा टाळी वाजवा, हे म्हातारे माणसानं करता एकदा असं म्हणा, काय बिघडत नाही. एखाद्यानं प्रमाण सांगितलं तर कीर्तनकाराला राग नाही येऊ देऊ, नाही तर कायला राग येतो. एखादा नवीन गायक असतो आणि त्याला जर बिचारा म्हणतो तर त्याच्या मस्तीत, पण कीर्तनकाराला सध्या घमेडी यायला लागली, तो म्हणतो नाही गाप, अजून विषय आला नाही. मग येईल कधी? अरे घे त्याचा विषय जाण ना आधी, हा विषय पुढं सांग. नका काय अपमान करणं, चांगलं म्हणा. जुने अजूनही तुम्ही जालना परभणी या तुम्ही कीर्तनाला, म्हातारी माणसं खालून वव्या सांगतात तिकडं. तुम्ही वारीच्या टायमाला पहा, सगळे तिकडलेच राहत्या वारीला. कमीत कमी 200-250 माणसं अशी राहते पुढं, नुसती ज्ञानेश्वरी मुखाला पाठ असते त्यांच्यावाल्या. मी आता गेलो होतो परळीला गेलो होतो, 500 महाराज लोक होते नाना नुसते कीर्तनाला. पण गोड. चला, देहाच्या गावा जन्म मृत्यूच्या ना म्हणू धनंजया. वा, बरं चेहऱ्यावरला हास्य पाहणं बाबाचे किती ओबी पाठ आहे, तेवढं हसणं सुद्धा गोड आहे हो. वा, नाही तर काही लोक कीर्तनात अशी भेटत, हसती नाही बोलती नाही, गेले का ते कळते नाही, गेले म्हणजे झोपी झोपी. हा, पुढं ऐकून घ्या. वा, हास्य असं आमच्या चेहऱ्यावरती गोड. अहो, आमचा चेहरा पाहिला तर 2 माणसं समाधानी व्हावे. आमची गाडी जर चौकात आली तर म्हणा, अरे चला रे चला, माणूस आलाय, संध्याकाळपर्यंत भेटणार नाही, चला चला भेटून घेऊ, 2 शब्द बोलून घेऊ, अशी मैत्री असावी आपल्या. नाही तर काही लोकांच्या गाडीचा आवाज जर ऐकला ना, अरे आली त्याची, चला चला, थांबत नाही त्याच्याजवळ. समजून घ्यायचा, हा या जगातला सगळ्यात बेकार जोडगडी. ज्याच्याजवळ एक माणूस जर थांबत नाही, अरे 2 माणसं येऊ द्या, गरीबी मित्र असू द्या, वा खूप गोड, चेहऱ्यावरला असू दे गुण असं आपल्या. चला, ज्ञानोबराय सांगतात, या देहरूपी गावाला आल्याच्या नंतर जीवाला 2 सोहळे, एक सोहळा आहे जन्माचा आणि दुसरा सोहळा आहे बाळूबाबांचे 5 वर्षापूर्वी समजातात. दोन्ही सोहळे झाले ज्ञानोबरांचे, जन्माचा आहे झाला आणि आपला एक झालेला आहे, तुमचा आमचा सगळ्यांचाच. बोला पटकन. आणि दुसरा होणार आहे. तुम्ही घाबरता सांगायला? नाही नाही, मृत्यू ऐकायला घाबरायचं नाही, मृत्यू सांगायला घाबरायचं नाही. तुम्ही काय घाबरायचं नाही, तुम्ही फक्त एवढं डोक्यात ठेवा, सांगणारं पण जाणार आहे. बरं वाटलं पहा तुम्हाला? इथं राहण्याकरता कोण आले? येत नाही आले अवतार, पामर जीव किती येत नाही उरू आले अवतार. महाराज म्हणतात जाणं एक दिवस. मग कावत ज्ञानोबराय, अहो जर एक दिवस जर जाणं असेल, आम्हाला एक दिवस जर जाणं असेल, अहो पण पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरणं हे का सोपं आहे का ज्ञानोबराय?
नाथ महाराज एक शब्द वापरतात याला, व्याधी. भलतिया बावे शरण जाता बेटी, पाडी तसे तुटी जन्म व्याधी. नाथ महाराजांचा पुरावा आहे. अजून नाथ महाराज गोड बोलतात बरं का अभंगाच्या द्वारे. नुसते व्याधीवर नाही थांबले. नाथ महाराज म्हणतात ही उपाधी आहे. जन्म जरा मरण व्याधी अवघी तुटली उपाधी. जरा नाथ महाराजांना विचारूया. निवृत्तीनाथांबद्दल बोलतात बरं का नाथ महाराज. आज ये धन्य दिन झाला का हो नाथ महाराज. कधी? स्वामी निवृत्ती भेटला. स्वामी निवृत्तीनाथ देव भेटले म्हणले माझ्या जीवनात. झालं काय? जन्म जरा मरण व्याधी अवघी तुटली उपाधी. पुढे सांगा ना नाथ महाराज. मन इंद्रिया सहित पायी जडियले चित्त, समूळ अहंकार गेला निवृत्तीनाथ पाहता डोळा. म्हणून नाथ महाराज म्हणतात एका विनवी जनार्दन निवृत्ती नामे झालो पावन विठ्ठल. एका ठिकाणी व्याधी शब्द वापरतात नाथ महाराज, एका ठिकाणी उपाधी, अहो एका ठिकाणी फजिती. किती वेळा जन्मा यावे निष्ठवावे फजित, मनवनी जीव झाला, मनवनी जीव झाला. किती वेळा जन्मा यावे निष्ठवावे फजित, मनवनी जीव झाला, मनवनी जीव झाला. किती वेळा जन्मा यावे निष्ठवावे फजित, मनवनी जीव झाला, मनवनी जीव झाला. किती वेळा जन्मा यावे निष्ठवावे फजित, मनवनी जीव झाला, मनवनी जीव शब्द सांगितलं का प्रमाण हजर. व्याधी सांगितली प्रमाण, फजिती सांगितली प्रमाण. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित. जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे. फजिती या शब्दाचा अर्थ सांगतो. आषाढीचा पर्व काळ, हे वारी, गर्दीच गर्दी. आणि एका बाईनं मुलीचं नाव ठेवलं होतं फजिती. काय काय नाव ठेवतील काय काय बाया. पुरीचं नाव चांगलं ठेवा, चांगलं म्हणजे ऐश्वर्या ठेवा. असं नरकाला जावं लागल. जनाबाई नाव ठेवा, मीराबाई नाव ठेवा, मुक्ताबाई नाव ठेवा. चांगलं नाव ठेवा आपल्या लेकांची, आपल्या पोरींची. कधी कधी कीर्तना सुद्धा नाव घेता येत नाही. सध्याच्या पोरांची नाती ते घेता येत नाही नाव, इतकं अवघड. चांगलं नाव ठेवा, ज्या नावातून आपल्याला काहीतरी पुण्य घडेल असे पवित्र नाव ठेवना ठेवा जरा मस्त. त्या बाईची पोरगी हरवली. ती प्रत्येक वार करायला भेटली का बाबा माय फजिती पाहिली का. हा ते म्हणे बाई तुझी कुठं फजिती बाबा, आमचीच काय फजिती चालली. तुले काय सांगू बाई, तुले काय सांगू, आमचीच फजिती चालली नाही ते. हा घामाघूम झालेले असतात लोक. प्रदक्षिणेला या तुम्ही, घाम पुसावा का भजन करावा असं होतं. कळली फजिती, समजली तुम्हाला फजिती. पण वारीला यावं लागेल तेव्हा फजिती कळल बरं का, नाही तर तशी कळणार नाही. हा चला ऐका जरा. पण महाराज म्हणतात पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरणं फजिती. बरोबर. अजून जरा तुकोबारात अजून एक पुरावा घेऊ. त्यांची सरली. आता ज्ञानोबारात तो शब्द ज्ञानेश्वरी मध्ये वापरतात बरं का. पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू येरझार का हो ज्ञानोबाराय संपवता येईल का. ज्ञानोबाराय सांगतात त्याच्याकरता आलो गणूरकर इथं तैशे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे आणि किंबहुना येरझारे चिरा. जन्म मरण व्यथा दूर होती, जन्म मरण व्यथा दूर होती, जन्म मरण व्यथा तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्ती जाता. जन्म मरण व्यथा
ध्याता आणि जन्म मरण व्यथा दूर होती साठविला हरी सरगट म्हणून घेतलं. हा मग वा पेरायला लागलं काढता सुद्धा आणून घेतलंस पुढं जमलं. साठविला हरी जी हृदय मंदिरी त्यांची सरली येरजार झाला सफल व्यापार. वा 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 तसं ज्ञानोबराय सांगतात. तैसे येण्याची शरीरा येणे सरी किंबवना येरजारे शिरापडे. साधकांचा प्रश्न आहे पुढे. वा ज्ञानोबराय कळलं आम्हाला. पण सांगावं आम्ही काय करावं काय करावं हे सगळं नष्ट होण्याकरता. ज्ञानोबराय पुढे उभी देतात. तरी झडझडून व्हायला निघ ये भक्तीची वाटेला जिया पावशी अव्यंग निज धाम माझे. त्या भक्तीच्या वाटेला लागा. जी भक्तीची वाट आजकाल नाही बरं का गणुरकर. तुकोबराने हनुमंतरायाची शरणागती करावी. शरण शरण म्हणा तुम्हालो आणि काय भक्तीच्या त्या आणि माझं धावव्या रामरायाच्या सेवकान शरण आलो म्हणे तुका. वा वा दासानं दासाची शरणागती करावी. वा आणि भक्तीचा पर्याय पाठ विचारावी. वा 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 म्हणून ऐकूया. ज्ञानोबराय सांगता तरी झडझडून व्हायला निघी भक्तीशी वाटेला जिया पावश्या अभंगाने धाम माझी. मग मिळालं हे मनुष्य जीवन बरं का. आता गणुरकर अभंगाचं पहिलं चरण कळेल आपल्याला. सरळ सरळ होईल. 15-20 मिनिटं बाकी राहिले आपल्याकडे. झाली 12:15 काठा गेला. मग वेळ जायला का वेळ लागते दादा. वेळ जायला वेळ नाही लागत ना. लगेच वेळ पुढे निघून जाते. बर हे मनुष्य जीवन मिळालं पुन्हा पुन्हा न मिळणार आहे. नाही मिळणार आहे. बोलले जरा संताच्याबद्दल नरदेह दुर्लभ. मी तुमच्या जे पाठी ते सांगून राहिलो. फक्त म्हणा मी उलट म्हणतो कधी कधी फक्त एवढंच. शतवर्षाची त्यामध्ये दुःख सरळ नका म्हणू. फक्त थोडं जरा शब्दाचा अर्थ घ्या. दुःख याच्या ते बरं का. घ्या ना दुःखाची व्याख्या. का हो एखादा म्हणतो माणूस अहो एवढा दुःखी. अहो चेहऱ्यावरले भाव सुद्धा बदलून जाते. एवढा दुःखी सीमा नाही त्याच्या दुःखाला. बरोबर ते याच्यात बरं का. त्यामध्ये पुढचा शब्द यातना. आपण म्हणूया तो माणूस एवढ्या यातना भोगतोय देवाना आता घेऊन जावा एवढ्या यातना भोगू राहिला. ते याच्यातच आहे. त्यामध्ये दुःख यातना. पण हे नष्ट होण्याकरता तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही आठवा मधुसूदना. मिळालं दुर्लभे पण मिळालं पण आयुष्य खूप कमी. अल्प आयुष्य मानव शत गणिले ते अर्धरात्र मध्ये बालत्व पीडा रोग क्षय आणि काय भजनाशी उरले ते पाहिला. भजना करता आयुष्य खूप कमी. म्हणून इथं भजन करून घ्या. संतांचा आग्रह आहे. भजन करता 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 जरा दृष्टांत देतात तुकोबराय. दृष्टांत देतात तुकोबराय. कशाचा बीजाचा. शेती आहे मस्तपैकी छान. ट्रबल कमी करा. शेती आहे राहू द्या बरं का बुवा. थोड्या वेळ झाला आम्हाला इशारा आला. तुम्ही नैवेद्य आणला म्हणजे आता झाला. हा मग इशाराच असतो. शेती आहे. भरपूर पाऊस पडला. ऐका बरं का. पीक कधी चांगलं येईल. नुसतं बीज चांगलं असून पीक चांगलं येईल का. मग आधी पाऊस पडावा लागेल. हा बरोबर. भरपूर पाऊस पडला आकाश महाराज. आता आऊ तर जात नाही आता वावरामध्ये. मग वापसा येऊ द्यावा लागेल. असं जमला. वापसा आली. त्यानं बी आणलं मार्केटमधून चांदोडवरून. जरा भाजलं मस्त बाकी छान. ऐकू राहिले तुम्ही सगळे जागे आहेत ना. वा वा मस्त भाजलं त्यानं ते बी. बैल गळा घातले. साड लावलं मस्त बाकी. धरले राहिलं मस्त बाकी छान. झाला चालू. दांडी दिली आणि 8व्या दिवशी भाजलेलं बी उगून पडलं. बरोबर ना. नाही ना बर भाजलेलं बी कधी उगवत
तुकोबाराय सांगतात त्या जन्म मरणाबद्दल एक दृष्टांत देतात तुकाराम महाराज म्हणतात. बीज बाजून केली लाही आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही बीज बाजून केली लाही आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही जन्म मरण नाही बीज बाजून केली लाही बीज बाजून केली लाही आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही भाजलेलं बी कधी उगवत नाही. तुकोबाराय सांगतात वा 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 मग असं आठवलं की पाठवलं पाहिजे मग वा वा. बीज बाजून केली आणि आम्हा जन्म मरण नाही. भाजलेलं बी कधी उगवत मग हा 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 पाऊस पडला शेतीची वापसा झाली मग बी आणलं पण चांगलं आणलं म्हणजे क्वालिटीचं आणलं दर्जेदार बी आणलं आणि मग अशा बियाला पेरणी केल्याच्या नंतर महाराज म्हणतात बी जर शुद्ध असेल तर त्याची फळं सुद्धा कशी असेल ऐकूया का? शुद्ध पिता पोटी हो शुद्ध पिता पोटी हो शुद्ध पिता पोटी हो शुद्ध पिता पोटी हो शुद्ध पिता पोटी पोटी शुद्ध पिता पोटी हा शुद्ध पिता पोटी हा शुद्ध तुकोबारायचं म्हणणं आहे बीज जर शुद्ध असेल तर फळं कशी रसा चांगली गोमटी याचा अर्थ सांग. व्यावहारिक दृष्ट्या पाहूया आपण जर एक असं आहे बीज शुद्ध आहे थोडं देखो आणि त्याला आलेलं फळ अशुद्ध आहे. एक वर्ग असा आहे फळ शुद्ध आहे आणि बी वाईट आहे. एक असं आहे बी चांगलं आहे शुद्ध आहे पण फळ वाईट आहे. एक वर्ग असा आहे बीजय अशुद्ध आहे आणि त्याचं फळ सुद्धा कसं आहे अशुद्ध आहे. पण एक वर्ग असा आहे बीजय शुद्ध आहे आणि त्याचं फळ सुद्धा कसं आहे शुद्धच आहे. एक वर्ग असा आहे बी अशुद्ध आहे हिरण्यकश्यपू पण पोटी आलेलं बाळ शुद्ध आहे ना. एक वर्ग असा आहे ना बी अशुद्ध आहे. काय अशुद्ध आहे नाव घेऊन निधी देवाचे आणि हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. आपल्या नगरीमध्ये देवाचं नाव नाही घ्यायचं असं कोणाचं मत होतं? हा अजून असे काही लोक आहे आपल्या गावात सप्ताह नाही झाला पाहिजे का बर लय पैसे लागत तू वर्गणी देऊ नको आणि येऊ नको घरी झोपून घे ज्यांना करायचं त्यांना करू दे. अजूनही असे काही लोक आहे मानत नाही देवाला मानत नाही. नगरीत होता त्याच्यावालं ब्रीद केलेलं होतं त्यानं पण भक्त प्रल्हादानं सांगितलं बाबा तुम्ही माझ्या भजनाला किती विरोध केला ना माझ्या जीवनातलं भजन बंद नाही पडणार. भले मला मृत्यूदंड द्या पण जीवनातलं भजन कधी कमी होणार नाही बंद होणार नाही. असं प्रेम असावं भजनावर. देवाला सुद्धा कळले आपले भक्त किती खतरनाक आहे म्हणून. कोरोनाच्या काळात कळले ना देवाला भक्त आपल्या चांगले माळकरीने माळा काढणं अंडी आणायला लागली तर गडी कळले देवाला. बरं आता कोरोनाच्या काळात काढली आता घालायची लाज आहे ना काय
माळ. आता कोण्या बेसवर घालायची माळ आता काढली ना कोरोनाच्या काळात. अरे मग तेवढा विश्वास पाहिजे त्या माळीवर देवावर. हा? आपण भाग्यवान आहे. ही रेणुका मातेची कृपा नातांची कृपा आहे आपल्याला कोरोनाच्या काळातून वाचवलं परमेश्वरानं. सांगा देवाला देवा बरं झालं बरं बे झाली आणखी बरी नाही पडलो मृत्यूचे नाही पडलो म्हणा कोरोनाची वाचून आलो येत बरी उरले ते हरी. आपल्या जीवनात कशी बाजू येऊ द्या पण भजनाला नाकार नसावा आपल्या जीवनातला. भजन भजन झालं पाहिजे. घरातला विरोध आला ना काय काय तुकाराम महाराजांचं प्रमाण असं आहे. एक पोरग जन्माला आलं म्हणजे रोज हरिपाठाला जायचं. त्याला आकाश महाराज श्रावण महाराज त्यांचा नादच लागला सोपान महाराजांचा. रोज हरिपाठाला हरिपाठ झालं का कीर्तन कीर्तन झालं तिथंच भजनाला थांबायचं. रात्री यायचं सकाळीलाच उठून काकड्याला म्हाताऱ्या माणसामध्ये अव दुपारीला ज्ञानेश्वरी पारायणाला नाश्ता करून आराम करून परत हरिपाठाला हजर. मग त्या लोकांनी काय म्हणावं माहिती आहे का त्याच्या गावातल्या चर्चेनं त्यांच्या घरात चर्चा सुरू झाली. काय एवढं जन्माला आलं म्हणे. कोणाला म्हणत्या जे हरिपाठाला जात तो योग पाठ्य म्हणे अरे आपल्या कुळात नव्हता असा. आमचे कुळी नव्हते आलेले भाऊ जरा पायातली बोट काढून ठेवा तुम्ही. हा जमलं 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 हा जमलं. चला ऐका म्हणावं आमच्या कुळात असा नव्हता पण असा जन्माला आला म्हण्या. त्याला लई येड लागलं महाराज लोकायचं बसनाचं. आमची एक कुळी नव्हती यायची. नाही नाही तात्या माझा स्वभावच असं आहे एका दोरीत भले कीर्तन कमी भेटले तर चालेल. आपण इथं तरी कोण शिस्त लावणार आहे आज. एवढं बोललं नाही ना तर कोण भले कीर्तन घेणार नाही. याच्या पलीकडे काय करणार आहे आपल्याकडं. पण असावं त्याला कोणाला इथं वाटेल ना अहो थोडा व्यवस्थित बसावं बरं का कीर्तन. ते घरून याचं कीर्तन म्हणशील मग आधीच इज्जतीत गेलेलं बरं नाही तर तो लय अवघडी म्हणशील. भले तुम्ही मला 2-4 शिव्या द्याल याच्या पलीकडे काय करणार आहे. पण दादा ऐका कीर्तनात बसलो ना आपण जरा वा खूप छान. जरा ऐका नियम थोडंसं नियमात काय म्हणशील आता तू नियमातावर 5 मिनिटं राहिली फक्त माझ्याकडे. हा मग तुम्हाला टाइम दिला 12:30ला म्हणले मी थांबलो पाहिजे. बस एक वर्ग असा आहे बी अशुद्ध आहे आणि त्याचं फळ शुद्ध आहे. एक वर्ग असा आहे बी ही अशुद्ध आहे आणि त्याचं फळ सुद्धा हा दुर्योधन आणि धृतराष्ट्र जमलं. बस एक वर्ग असा आहे बी शुद्ध आहे फळ कसं आहे अशुद्ध आहे. वा कधीतरी वाटतं ना वा आमच्या वंशामध्ये अहो मस्त हरिभक्त जन्माला यावा. पण नाही होत तसं नाही होत तसं. मग इथं बी शुद्ध आहे पण फळ अशुद्ध आहे. पण एक वर्ग असा आहे बीजही शुद्ध आहे आणि त्याचं फळ सुद्धा कसं आहे पण बरं. मग आता त्या भूमिकेत जरा जीवन जगायचंय. मग काय असेल आता हे वेगळं घ्या बी. आता नामसाधन रूपी बी घ्या. नामसाधन रूपी बी तशी इथं अनेक साधन आहे. यज्ञ करा यज्ञाचं फळ आहे बरं 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 बरं. ज्ञानाचं फळ वेगळं आहे. सुखाची व्याख्या करा सुख आणि दुःख एक 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 एक. पण इथं एक फळ नाही ना. मग नामाला आलेली अनेक फळ आहे. ऐका दुसऱ्या चरणामध्ये चला. मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताचे वाणी मुखी अमृताचे वाणी मुखी अमृताचे वाणी देहा
अमृताची वाणी. या मुखाला सदैव भजन असावं. महाराज म्हणतात अमृतासारखी वाणी होईल. का हो, ते भजनच तसं आहे. महाराज म्हणतात अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृतापेक्षा पवित्र असणारं जे नाम आहे, अमृताहुनी गोड, अमृतापेक्षा गोड मला त्या नाम साधनेला बाबा. असं जर या मुखानं जर भगवंत भजन घडेल असेल ताई, ते भजन करण्याकरता जरा मीराबाई आठवावं लागेल, जरा जनाबाई आठवावं लागेल, तर भजन घडेल आपल्या जीवनात. पण भजन करायचं म्हणजे एवढं सोपं नाही. भजन करायचं म्हणलं तरी संकट आहे. मीराबाईच्या जीवनात काय कमी संकट होते? मीराबाईचा एकच ध्यास, पायात साळ बांधायची, हातात विणा घ्यायचा आणि गोपालकृष्णाच्या मंदिरात जाऊन नाचायचं. गावातल्या लोकांना सहन नाही झालं. इथं सहन होत नाही बरं दादा. आणि चांगल्या कामाला लागले ना, दोन गोष्टी ध्यानात ठेवा गणोरकर. रस्त्याला गतिरोधक आणि माणसाला विरोधक हे नेहमी असतं, ध्यानात ठेवायचं. गावात चर्चा व्हायला लागली, राजाची कन्या आहे, बापाच्या कुळाला बट्टा लावणारी पोरगी जन्माला आली म्हणे. काय करत ते मीराबाई? पायामध्ये चाळ बांधावं, हातात विना घ्यावं आणि कुठं जाऊन नाचावं? बोला ताई, मी तुमच्या भावासारखा आहे, बोला, एक उत्तर द्या मला. कुठं जाऊन नाचत होत्या? मंदिरात. तरी मीराबाईच्या बापाला सहन झालं? बोला बोला, मीराबाईच्या बापाला सहन झालं? आत्ताची मुलगी हाफ कपडे घालून रोज बापाच्या डोळ्यात देखत जीवन असते. आत्ताच्या आईला आणि बापाला काही सुद्धा वाटत? कोण्या भूमिकेत जीवन जगतो आम्ही? मुलगी मला आहे, मुलगी तर मला आहे. अरे आपलीच लेक असते, आपलीच बहीण असते. गल्लीनं चालली ना गणूरकर, लाज वाटते रे तिच्याकडे पाहण्याची. अशी भांगार कपडे आधी यावर असतात. पण एक लेक अशी चालली, अंग भरून कपडा आहे, ओढणी आहे तिच्या अंगावर. अशी मुलगी जर गल्लीनं चालली तर लोक चर्चा करतात, अरे कोणाची मुलगी रे, किती छान कपडे घातले आहेत. ज्या अर्थी मुलीनं छान कपडे घातले, त्या अर्थी त्या घरातले संस्कार सुद्धा छान असतील ना. आज जबाबदारी मुलगी म्हणून जन्माला आणू ना, ही बाई छोटी, इथूनच चांगले कपडे घाला लेकीच्या अंगावर. सवय लावा, चांगले कपडे घाला ना आपल्या लेकीच्या अंगावर. हे गरीब बाबा आमच्या आया, हे बाय पातळ घातलेली आई, पा डोक्याला कधी पदर पडणार नाही. पहा ना तुम्ही, भला मोठा कुंकू लावलेला कपाळा, का बरं त्यांना दाखवत? यांच्या सासा, या आता सासा झाल्या म्हाताऱ्या, यांच्या सासा म्हणजे लय खतरनाक. पण वागण्यात राहण्यात रुबाब होता. काय टप्परी पदर पडायची म्हाताऱ्या माणसाची, पण पायात पण कधी पदर पडणार नाही त्यांच्या डोक्यावर. आता काय टप्परी पदर घ्यायची? आम्हाला कोणाचा धाकच नाही राहिला ना. आता तुला सासू नावाचा शब्द ऐकला तर सून लटलट कापायची. आता सासू नावाचा शब्द ऐकला तर सून लटलट काप. असं आहे का? कसं आहे उलट ना? सून नावाचा शब्द ऐकला का सासू लटलट कापती. पूर्वी म्हणायचे यांची पत्रिकेत गुण जुळता का पहा. आता पत्रिकेतले गुण नाही, आधी सासू सुनाचे गुण जमते घे पाहावं लागेल, देवबापाला विचारावं लागेल. चला ऐका ऐका ऐका, चांगलं ना. अरे आमची आई गरीबी होती, नवरंगाचं पातळ घातलं आमच्या आईनं. नवरंगाचं म्हणजे फाटलं की थिगळ द्यायचं, फाटलं की थिगळ द्यायचं. पण फाटलेलं वस्त्र कधी आमच्या आईनं अंगावर घालणार नाही. आज येणारा काळ इतका वाईट येत चालला गणोरकर, तुम्हाला वाईट वाटेल. आज 2 लेकराची माय सुद्धा फाटेल ब्लाऊज घालायला लागली. येणारा काळ वाईट येत चालला. विठ्ठल विठ्ठल. मीराबाईच्या बापाला सहन झालं नाही. मीरा ऐकत नाही ना. दुधाचा प्याला मागवला, 20 पुडी कालवली त्याच्यात. ऐकत नाही मीरा, दे मीरेला पिण्याकरता. ऐकत नाही ना, भजन सोडत नाही ना. पण भजनातलं प्रेम किती गुण असावं ऐकत आई. तेव्हा तर हे अमृत होईल ना, तेव्हा देवाचे कारणी घडेल ना. हा, मीराबाईच्या आईनं सांगितलं, मीरा दे ना हे नाचणं सोडून, पायामध्ये चाळ बांधणं सोडून. मीरा तुझ्या बापाला आवडत नाही मीरा. आणि जर आज ऐकलं नाही मीरा तर बापानं विषाचा प्याला दिला. मीराबाईनं विचार केला, भजन करता करता जर मला असंही मरण येत असेल, एक दिवस जर मरण असेल तर मी का नाकार करू. स्वीकार केला. पण ताई मला प्रमाण सांगायचं, बोगस नाही बोलायचं. आता आपल्या जीवनातलं प्रेम भक्ती अशी असावी ना देवावरती, एक दिवस देवाला सुद्धा आला पाहिजे, आपल्या करता देव आला पाहिजे. आणि येतो तो. मीराबाईनं तो प्याला मुखाला लावा. आणि महाराज म्हणतात ते भजन करता 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 पिऊन घ्यावं. म्हणून महाराज म्हणतात, कोणासाठी पितो तो? मीराबाईसाठी. मीराबाईसाठी घेतो विष प्याला. मीराबाईसाठी घेतो विष प्याला. मीराबाईसाठी घेतो विष प्याला. मीराबाईसाठी घेतो विष प्याला. दामादीचं झालं पडीवार. दामादीचं झालं पडीवार.
मीराबाईसाठी घेतो विष प्याला आणि दामाजीचा झाला भला मोठा अभंग आहे बरं का. उंचनीचे काही तो अभंग वाचा, सगळं कळेल चरित्र. हसत हसत मुखाला पिऊन घेतला. पण त्या भजनातली ताकद एवढी होती ताई की त्या भजनाला सुद्धा विष नाही दूध व्हावा लागला. वा, आपल्या जीवनातलं भजन एवढं गोड असं. जो विरोध तुकोबारायला झाला बरं, तो काय पुणेकरांनी दिला का? कोपला पाटील बोला गावीची हे, आणि आता माझं भीक काय खावे आता आणि गावं तरावे. मग भजनाचा मार्गच बदलला. कधी भंडाऱ्यावर जावं. जो तुकोबाराला विरोध झाला, आपण लय भाग्यवान, आपल्याला काहीच विरोध नाही, काहीच नाही विरोध, काही विरोध नाही आपल्या भजनाला नाही, कशालाच नाही. फक्त एवढं आहे, आपलं भजनच नाही. हाच विरोध आहे सगळ्यात मोठा. आपल्या भजनाला कोणी विरोध करतं का? हा, म्हणू द्या कोणी बेटानं म्हणू द्या, फक्त आम्हाला सप्ताह करायचा, करा करा. काही काही गावात 5-5 सप्ते वर्षातून, मग कोणी विरोध करतं आपल्याला? नाही हो. जो विरोध तुकोबाराला भजनाला झाला, भजन नाही करायचं, कधी भंडाऱ्यावर जावं, कधी भामचंद्रावर जावं, कधी घोरड्यावर जावं, तो त्रास तर आपल्याला नाही दादा. मग इथं भजन करून घ्या. मुखी अमृताची वाणी, नामसाधना करून घ्या, भजन करून घ्या. कारण नामसाधनेला आलेली फळं आहे. काय होईल भजन केलं तर? मुखी अमृताची वाणी, देवदेवाचे कारण. बरोबर, पुढे सांगा ना. सर्वांग निर्मळ हा सर्वांग निर्मळ हे सर्वांग निर्मळ सर्वांग निर्मळ हा सर्वांग निर्मळ सर्वांग निर्मळ सर्वांग निर्मळ सर्वांग निर्मळ चित्त दैसिक गजळ मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी चित्त दैसिक गजळ मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, ही फळचे नामसाधनेचं. नामसाधनेला आलेलं फळ. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती, ताप दर्शने विश्रांती तुका म्हणे जाती. चित्त जैसे गंगाजळ सर्वांग निर्मळ, देह देवाचे कारणे मुखी अमृताची वाणी. फळे रसाळ गोमटे शुद्ध बीजा पोटी, का हो तुकोबाराय ही सगळी फळं आमच्याही पदरात पडावं. पदरात पडतील, आम्ही असं काय करावं? आपण तेच करावं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा हातवरी करूया जरा. आपल्याला संतांच्या नामाचं भजन करायचं. पुण्यवंत व्हावे, येता सज्जनाची नावे तुकोबाराय सांगता. निवृत्तीनाथांच्या नामाचा जप करायचा. नाथ महाराजांना विचारूया, आम्हाला फलश्रुती सांगा. एका विनवे जनार्दन निवृत्ती नामे झालो पावन, निवृत्ती ज्ञान देव सोपान एकनाथ नाम देव निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नाम देव तुकाराम.
जे कारणी यथामती येत अवकाश. एक 5 मिनटं थांबा 5 मिनटं. बोलण्याच्या गोमध्ये काही चुकीचा शब्द गेला असेल मायबाप लेकराच्या हृदयानं माफ करा. करवेली तैसी केली कटकट वाकुडे का नीट देव जाणे ना तरी बालक बुबडा बोली का वाकुडा विचुका पावली ती चूज करून मावली रे जे जेवी. संपले माझं कीर्तन. जाता जाता त्या परिवाराची इच्छा आहे तेवढा पिंगळा मंत्री बाबा पिंगळा ऐकण्या अगोदर 1 मिनिटाची जरा सूचना ऐकूया. सपोल होईल आपला पिंगळा तो संतांचा आहे. संतांनी केलेला उपदेश. वा आपण सूचना ऐका. गणुरकर आता मी परत तुमच्या गावाला येईल नाही येईल मला माहिती नाही. माझं कीर्तन तुम्हाला आवडलं ना आवडलं हेही मला माहिती. मी त्या भूमिकेतून कीर्तन करत नाही ना कधी. पण माझी विनंती आहे तुम्हाला नाही आलो तुमच्या गावाला तर जरा ऐका संतांचं. नसेल गुरु तर गुरु करून घ्या. ज्ञानोबा राहायचं ऐकायचं याचं नाही ऐकायचं हा सांगण्याकरता आला. इथं काय इथं कोण्या महाराजाचं नाही ऐकायचं इथं फक्त संताचंच ऐकायचं. पण गुरु असा करा ना पश्चाताप नाही आला पाहिजे बरं का आपल्याला गुरु केल्यावर. नाही तर काही ना गुरु केले लय पश्चाताप आली तुमच्या लक्षात. हां गुरुला जपा प्राणापेक्षा जपा बरं का. गुरुवा संत कोळीचा राजा गुरुवा प्राण विसावा माझा गुरुविन देवन हे तुझा पाता नाही त्रैलोक्य. फार प्रेम करा गुरुवर. ज्ञानोबा सांगता श्री गुरु सारिका आस्था पाठ इतरांचा आले का. गुरुच्या कृपेनं माळ घाला. नाथ महाराजांचा ऐका. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कनवळा असं म्हणले नाथ महाराज. गंडे तोडे गळा. गंड्या तोड्याच्या विरोधातला महाराज बरं का. कुठेपर्यंत अंधश्रद्धे जीवन घालवता पाहिली ना. आता काय काशी चालली. आता जरा नका अंधश्रद्धेत नाही तर आपलं लय अवघड झालं. लग्न व्हायना चालले बाबाकडे. झालं लग्न मुलबाळ व्हायना चालले बाबाकडे. अरे असे कोण्या बाबाकडे जाऊन कुठे संप्रदायाच्या विरोधात भूमिका जाऊन जर का या सगळ्या अरे महाराज म्हणतात कोण्या बाबाकडे जाऊन गंडे तोडे घालून नवसं सायचं करून जर पोरं झाली असे स्त्रीला तर तिला पती करण्याची काय गरज आहे. तुकोबराय बोलतात मी नाही. 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागी पती. हां या कलियुगाचं वारा जरा अवघड आहे. इथं काय भविष्य कोणाला कळत नाही बरं. तू एखादा म्हणला मला कळतं त्याला म्हणा तू बापकी आणूच नको. हां का आई कळत नाही इथं कोणा. इथं फक्त संताला कळतं आणि देवाला कळतं. आपल्याला काही कळत नाही. इथं फक्त आपण संतांचंच ऐकायचं. हां नाही तर इथं आता अवघड. या कलियुगाचं वर्णन आपल्याला काय सांगता येईल. तेव्हा नाथ महाराजांनी लिहून ठेवलं. पृथ्वीवरी दाद एक अद्भुत होईल बहीण भावा दोघाचा विवाह लागेल. झालं का हो. अरे इथं मावस बहिणीने मावस भावाने संसारात आटला भले जात वेगळी असेल. चुलत भावाने चुलत बहिणीने संसारात आटला हे लिहून ठेवलेले नाथ महाराजांनी. वा 5 वर्षाची बाळा व्रतार मागील. नाथ महाराजांचा ऐका जरा. एक काळ असा येणार रे गणुरकर 5 वर्षाची मुलगी म्हणणारे बाबा माझं लग्न करून द्या आता. 6 वर्षाची नारी गर्भीन राहील. नाथ महाराज म्हणतात आलाय तो काळ. अरे 9वीला जाणारी पोरगी नाही 9 वर्षाची तिला बाळ झाला आता. ते पा कलियुगाची दादा एकावी थोरी पुत्र तो होईल पित्याचा वैरी. हा लोक म्हणले अरे काय कलियुग आलं पर्या बापाला आणायला. नाही तेव्हा लिहून ठेवलेले नाथ महाराजांनी. म्हणून गळ्यात माळी घाला त्यांच्यावाल्या. हाणाय टायमाला तो तरी म्हणतात मा गळ्यात माळ आहे कसं काय बापाला हाणावं एवढं तर वाटेल त्याला. नाना आजही मी काय दादा आजही अशी काही घरं आहे ज्या घरामध्ये रोज बापाला अरे तुरेची भाषा आहे. ज्या बापाचा रोज अपमान आहे ज्या घरामध्ये. अरे बाप लेकाची मारामारी झाली गडे हो सोशल मीडियाला बा काठीनं बापाला हाणलं. हे लिहून ठेवलेले कलियुगाची दादा ऐकावी तोरी. हे सोशल मीडिया फिरू राहिले का. त्या पोरांना जपा आता हे मोबाईल पासून लिहून ठेवलेले. हे काय घडतंय ना हे तेव्हाच लिहून ठेवलेले. भ्रतार सोडून नारी फिरतील. भ्रतार म्हणजे नवरा. भ्रतार सोडून नारी फिरतील दारोदारी. ऐसा शकून माझा दादा ऐकावा निर्धारी. इथं संतांचं ऐका. इथं फक्त संतालाच कळतं. इथं जे काही करायचं ना संतांचं माळ घाला हे संतांचं ऐका. ज्या दिवशी गंडे तोडे घालू ना समजायचं आपण संतांच्या विरोधात चाललो. तुकोबरायचा आग्रह आहे गड्या. कंडे मिरवा तुळशी. तुकोबरायचं स्पष्ट करा. व्रत करा भजन करून घ्या. तुकोबराय सांगता तुका म्हणे ते भजन प्रमाण काय तोरपण जाळावे ते. आईवडिलांची सेवा करा. माई बापे केवळ काशी तुकोबराय सांगता तेने न जावे तीर्थाशी. ज्ञानोबराय सांगता सकळ तीर्थाची अधुरे जे का माता पितरे. का हो श्रावण महाराज 2 तास झाली तुम्ही सांगता संतांचं ऐका संतांचं ऐका. आणि आम्ही नाहीच ऐकलं तर तेही सांगा ना आम्हाला जरा. आम्ही ऐकलं तर भलं होईल पण नाही आम्ही संतांचं ऐकलं तर ऐकता का. नाथ महाराज म्हणता ऐका जरा. हे जरी नाही हे जरी नाही काले दुसरा येईल हे जरी नाही का.
भिंगा नावाचं पत्र आहे बरं का? एक शकुन नावाचं पत्र नाही. भिंगा नावाचं पत्र तुम्ही पहा. मजा वाटते आनंदाचा गाथा वाचा वाचा वाचा. भिंगा ग बाई, भिंगा ग बाई, ऐका दादा हो ऐका दादा हो ऐका दादा प्रदक्षिणा केली देवाच्या मंदिराचा कळस पाहिला कसा आहे तो? आकाश महाराज, श्रावण महाराज, लक्ष्मण महाराज, टाळी वाजवा मस्त बाकीचं. ही भजनी मंडळ सगळी प्रेमाची आलेली, ही वयानं ज्ञानाने फार मोठी माणसं, टाळी वाजवा टाळकरी मंडळी. बस आता जय विठ्ठल होईल, ज्ञानदेव तुकाराम होईल, पुढची सूचना होईल. तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही. जे कोणी आपली पवित्र जागा सोडेल त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ. आजचा आलेला सेवेचा योग आदरणीय आमचे तुकारामदाजी यांच्या माध्यमातून, गाजरवाडीकरांच्या माध्यमातून आलेला सेवेचा योग आहे. पुनश्च एकदा आलेल्या मायबापाला खूप खूप धन्यवाद. आलेले सर्व आमची तात्या असतील, आदरणीय आमचे कैलास नाना असतील, पाहुणे मंडळी येतात. 5 पुण्यस्मरण आहेत मस्तपैकी. छान या परिवाराकरता टाळी वाजूया. एका बापाचा सन्मान किती मोठा असतो. म्हणून पुनश्च एकदा या परिवारानं छानसा महाप्रसाद केलेला आहे. म्हणू नका मला चालत नाही पुण्यस्मरणाचं, असं म्हणू नका बरं का. हां, नाही तर म्हणते आम्हाला चालत नाही म्हणते वर्ष श्राद्धाचं 10व्याचं.
काही लोक तुम्ही यायला म्हणा इडच पटून देतो तुमच्या किती अंदाज होता पा लोक तुम्ही फक्त म्हणा तुमचे यायला ये बघ खाऊन जा हे बघ म्हणतो आपण खात नाही वर्ष श्राद्धाचं दाव्याचं पुण्यस्मरण का बरं अंग जड पडतं म्हणतो कारणाला गेले म्हणे जड पडत त्याचा अंग मग तर भला केदरायला लवकर जाईल भानाड गाडी जोरात जाईल घेऊन म्हटलंच એટલે काय ह्या अंधश्रद्धेतनं काय जीवच घालू बरं का जेवण करून जाऊ मस्तपैकी छान हां जेवण नाही तर आपण म्हणावं येईन बाई जेवण करू नुसती हातपाय आपटी ती तिला काय होतं खात नाही बाई मी का बरं एका बाबाकडे जाऊन येली म्हणते पण या बाबाकडे जायची गरज नाही ताई इथं निवृत्ती रायाकडे जा इथं ज्ञानोबरायांकडे जा यांच्यापेक्षा मोठं कोण नाही या जगामध्ये इथं संतापेक्षा कोण मोठे वा पुनः शब्द सगळ्यांना धन्यवाद खूप खूप धन्यवाद सुखी राहा आनंदी राहा इथं सुखी आनंदी राहण्या भक्त इथं फक्त शेवट भजनचे विठ्ठल जय जय विठ्ठल धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णा